मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 56. मागील भागात तृप्तता आणि प्रेम टाकून बनवलेले जेवणाचे डबे दुपारीच गुणाजी पोहोचवून आला होता. आता पुढे. जुईली, पाहिलेस का ग आज कोण आलंय आपल्या अंगणात? नवीन मेंबर आले तुमच्या भेटीला. हा गुलाबराव सारखाच तुमच्याशी भांडतो म्हणालीस ना तू, म्हणून मग तुझ्यासाठी नवीन मैत्रीण घेऊन आले. खूप शांत आणि हसमुख आहे बरं ही. कधी कुणावर रुसत नाही की चिडत नाही आणि भांडत तर मुळीच नाही. सदा सर्व काळ बहरलेलीच असते ही. सदाफुली नाव आहे बरं हिचं. आणि या गुलाबरावाला जोडीदार हा चिनी गुलाब आणलाय. कसं वाटला? खुशी बाल्कनीत बसून तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारत बसली होती. दुपारपासून करणच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली खुशी त्याला यायला उशीर होणार आहे कळताच थोडी हिरमुसली होती. पण आज काम देखील महत्वाचं होतं म्हणून स्वतःला नेहमीप्रमाणे समजवलं होतं. वाट पाहून संध्याकाळचे 5 वाजून गेले तशी काहीतरी आठवून आपलं नेहमीचं आवडीचं काम करण्यात गुंतली होती. आज दोन नवीन मेंबरच आगमन झालं होतं तिच्या अंगणी. त्याला विशेष कारण देखील तसंच होतं. आज तिचा 4था आणि 5वा फेरा पूर्ण जो केला होता तिने. संकट काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा तिचा हा 4था फेरा आणि सगळी संकट दूर करून त्याच्या आयुष्यात नवीन स्वप्न आणि नवे रंग भरण्याचा तिचा 5वा फेरा. दोन्ही रोपांना रुजवलं तशी त्यांना जागेवर ठेवत तिच्या भरलेल्या अंगणाला समाधानाने पाहू लागली. खूप सुंदर आणि आकर्षक वाटत होतं आता तिथं. मी किती वाट पाहते पण ते आहेत की येतच नाहीत. जाऊ दे, तुला माझ्या आवडीचं गाणं ऐकवते, माझ्या राजकुमारासाठी खास. जुईशी मनातलं बोलून झालं तशी मागे गेली आणि फोनवर तिच्या आवडीचं गाणं चालू केलं. पुन्हा एकदा हातातला पाण्याचा स्प्रे घेतला आणि स्टूलवर चढली. गाणं गुणगुणत सगळ्यांवर पाण्याचा छान शिडकारा करत गाण्याची मजा घेत त्याला आठवत होती. खुशी कुठे आहेस तू? गुलछडी. करण रूममध्ये आला तसा तिला शोधत जोरात आवाज देत, अहो आला तुम्ही, मी इथे आहे. त्याचा आवाज आला तशी आनंदाने ती बाल्कनीतून ढोकावत, तू इथे? काय करते? तिच्या आवाजाने तो घाईत बाल्कनीत आला तसा तिला पाठमोरी पाहून शब्द ओठात अडखळत पाहत राहिला. स्टूलवर चढून ती वरच्या हँगिंग झाडांना स्प्रेने पाणी टाकायचं काम करत होती. एका हातात स्प्रे, दुसरा हात फुलांवर. साडीचा कमरेला खोचलेला पदर, ज्यातून सेपमध्ये दिसणारी कमर, वर बांधलेल्या केसांमुळे नजरेस पडणारी गोरी पाठ, त्यावर रुळणारे नॉट्स आणि गाण्याचा आवाज गुणगुणला कानाशी. अहो सोडा मला, मी पडेन. काय करताय? अहो. मनाचा संयम तोडत शेवटी त्या गोऱ्या कमरेत हात घालून त्यांनी तिला पकडलं तशी ती दचकून, मी आहे ना, मी बरं पडू देईन माझ्या गुलछडीला. त्या गोऱ्या पाठीवर ओठ टेकवून शेवटी मनाची इच्छा पूर्ण करून त्यांनी तिला खाली उतरवलं. अहो काय करताय तुम्ही पण ना, सोडा ना. ती शहारून त्याचे हात सोडवत, खरंच सोडू? तो खटाळपणे तिला विचारत, अहो. तो बाजूला होऊ लागला तशी ती भावूक होऊन त्याच्या गळ्यात पडली. खुशी, आय एम सो हॅपी टुडे. मिटलं एकदाच सगळं प्रकरण. नाऊ आय एम रिलॅक्स्ड. तो शांतपणे तिला जवळ घेत, खूप अभिनंदन तुमचं. मी तर आधीच सांगितलं होतं आजचा दिवस तुमचाच आहे. तुम्हीच जिंकणार खात्रीच होती मला. ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत, तू होतीस म्हणून शक्य झालं सगळं. तो तिच्या मानेवर ओठ टेकवून, मी तर काहीच नाही केलंय. त्याला सगळं कळलं की काय या विचाराने ती दचकून त्याला पाहत, असं कसं काही नाही केलं? यू आर माय सपोर्ट सिस्टम. सो मच पॉझिटिव्ह यू आर.
थँक्यू. तो हसून तिच्या कपाळावर ओठ टेकवत, ते माझं कामच आहे आमदार साहेब, तुमच्यासाठी काहीही. ती हसून त्याला डोळ्यात पाहत, अच्छा, आमच्यासाठी काहीही? का बरं? असं काय आहे जे आमच्यासाठी काहीही करायला तयार आहात तुम्ही? तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली का तुम्हाला? तो मुश्किलपणे तिला विचारत. ती त्याच्या शर्टाच्या बटनाशी चाळा करत. मग कितीही संकट येऊ दे, मी आहे तुमच्या सोबत. ती त्याच्या डोळ्यात पाहून, तो तिच्या गालावर ओठ टेकवत, अहो जा बाबा, काहीही करता तुम्ही. ती लाजून चेहरा त्याच्या छातीवर ठेवला. आता थोडं कृती करूया. बोलण्यापेक्षा तेच जास्त आवडतं आम्हाला. चल. तो तिला उचलून घेत. कुठे? ती बावरून त्याला पाहत. मज्जा करूया जरा जरा, उम्मा उम्मा. तो तिच्या गालावर ओठ टेकून तिच्या गळ्याशी चेहरा घुसवळत. काय? अहो सोडा ना, काय करताय? दार उघडच आहे, कुणी येईल. येऊ दे, आय डोंट केअर. मामा, सोल तिला. का पकडलं तू? ती पळेल. दोघांची चालणारी मस्ती अचानक बंद झाली मागून आलेल्या आवाजाने. तिला तसंच हातात उचलून तो मागे वळला तर नेहमीप्रमाणे आर्या बेडवर उभी राहून दोघांना पाहत होती. अहो, तिने चिमटा काढला तसं त्यांनी चटकन तिला खाली उतरवलं. सारखं काय आय डोंट केअर? पाहतच नाही आजूबाजूला. सांगितलं होतं ना दार उघडं आहे. तुम्ही ना ऐकतच नाही काही. आता करा मज्जा. ती त्याच्या कानाशी फुटफुटत आर्याकडे येत. आर्या पिल्लू, काय झालं? तू का आली होतीस? मामा, माई आजीने बोलवलं खाली, तुझे फ्रेंड आले. चल ना, आर्या करणला सांगत. सगळ्यांना आताच यायचं होतं. हो येतो, तुम्ही दोघी जा, मी फ्रेश होऊन येतो. करण एक नजर खुशीकडे पाहत आत निघून जात. माई, काय तू? इतक्या लवकर तुझे पाय दुखायला लागले? अजून माझं लग्न व्हायचं, कोण करणार सगळं? अनिरुद्ध माईच्या शेजारी बसत. ए काय रे, सारखं लग्न लग्न? पोरगी भाव देईना आणि चाललाय लग्न करायला. माई, तू माझ्या घरी चल थोडे दिवस. मी लेक आहे ना तुझी. लेकीच्या घरी राहा, तूप रोटी खा, छान छान जाडजूड हो. मायरा माईच्या दुसऱ्या बाजूने बसत. ए भोपळे, एक रोटी तरी लाटता येते का तुला? चालली लगेच माझ्या घरी. चला, तूप रोटी खा. अनिरुद्ध तिच्या डोक्यात टपली मारत. अरे नको रे बाबा, शांत व्हा तुम्ही. मी नाही येत कुठे. तुम्हीच येत जा अधूनमधून मला भेटायला. आता माझी सून आली आहे ना, ती घेते हो माझी काळजी. माई हसून सगळ्यांना पाहत. ती बघ नाव काढलं आणि आलीच. माई जिना उतरून येणाऱ्या खुशीला पाहत. हाय खुशी. मायरा हसून खुशीला पाहून. हाय मायरा. हाय अनिरुद्ध भाऊजी. राजदादा, कसे आहात तुम्ही? एकटेच का आलात? सिमरनला घेऊन यायचं ना सोबत. खुशी सर्वांसोबत बोलत. आता शाळेचे एक्झाम चालू आहेत ना, तर वेळ नाही आमच्या टीचरला. दिवाळीच्या सुट्ट्या पडतील काही दिवसात, येतो घेऊन. करण कुठे राहिला? फोनवर बोलत बसला का पुन्हा? राज चौकशी करत. आहेत वरती, येत आहेत फ्रेश होऊन. तुम्ही बसा, मी चहा नाश्ता घेऊन येते. खुशी हसून आत जात. वहिनी, मस्त गरमागरम भजी बनवा. माई सांगत होती तुमच्या हाताला खूप चव आहे. आज आम्ही पण चाकतो. अनिरुद्ध ऑर्डर सोडत. हो आणते. करण लेखा, अभिनंदन भावा, कामगिरी पक्की केली लीडरनी. ए हिप्प हिप्प हुर्रे. करण खाली आला तसा अनिरुद्ध त्याच्या गळ्यात पडत. आमदार साहेबांचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? आमच्या लीडर शिवाय आहेच कोण? आणि अशा प्रकारे सगळ्या संकटावर मात करून आपले उद्याचे भावी आमदार साहेब श्री करण पटेल यांनी कामगिरी पार केली आहे. हो, पार्टी पार्टी, लीडर इस बात पे पार्टी तो बनती है. यावेळी तुझं काहीही चालणार नाही. लग्नाची पार्टी पण दिली नाहीस तू. चिंदी कुठचा. मायरा आरडावरडा करत दुसरीकडून त्याच्या गळ्यात हात टाकत. अगं हो हो, देतो देतो, सोड आधी मला. अगं सोड ना, कधीतरी मुलीसारखी वागत जा जरा. अनिरुद्ध तू पण. करण वैतागून दोघांना
ढकलून समोर सोफ्यावर बसत, करण मला सांग, ऑल इज ओके ना? आजचा प्रकरण खरंच सगळे मिटलं की बाकी आहे अजून काही? राज काळजीने विचारत. डोंट वरी, मिटलंय सगळं. ही होतीच सगळं लीगल मॅटर हँडल करायला. विचार तिला, सगळं सॉल्व झालंय. करण मायराकडे इशारा करत. ऑल इज वेल. मायरा हसून सगळ्यांना पाहून. मग लीडर, काय चालू अजून? खूप ग्लो आलाय चेहऱ्यावर. गाडी कुठल्या स्टेशनपर्यंत पोहोचली? अनिरुद्ध विषय बदलत. माझं सोड, तू सांग. आजकाल तुझ्या गाडीच्या फेऱ्या खूप वाढलेत. माई ते सातारा चालू केलं का तू? पिकअप काय झालंय? काय चाललंय नक्की? करण त्यावर नजर टाकत. तू दूरच राहा सध्या. सगळा मॅटर सॉल्व होऊ दे नीट. इथं आधीच घोडा पेंट खाईना, त्यात तुझी भर नको अजून. नाहीतर खरंच सलमान खान होऊन फिरावं लागेल मला रस्त्यावर. अन्या वैतागून करणला हात जोडत. अन्या, टाइमपास जर केला तर गाठ माझ्याशी आहे. जे काही करायचं ते शेवटपर्यंत निभवायचं. अरे हो रे बाबा, टाइमपास नाहीये. व्हेंटिलेटर लावावं लागेल, इतका सिरियस आहे मॅटर यावेळी. बरं ते सोड. आपला डॉन, आपली शान कधी येणार? दिवाळी तोंडावर आली आता. तो नसेल तर काय मज्जा दिवाळीला? अनिरुद्ध अर्जुनची चौकशी करत. आमच्यापेक्षा तुला जास्त माहीत त्याच्याबद्दल. आजकाल गार्डियन तू आहेस ना त्याचा. करण डोळे बारीक करून अनिरुद्धला पाहत. अरे हा उगाच लीडर झाला राव. तू ना एजंट वगैरे असायला हवं होतं. सगळंच कसं कळतं याला? माझं कुणीच नाही का तो? केला खर्च मी तर काय प्रॉब्लेम आहे तुला? त्याला काही बोलला ना तू तर बघ. अर्जुनचा वाढलेला पॉकेट मनी आणि त्याचे इतर अनिरुद्धने पुरवलेले लाड. करणला कळले तसा करण अनिरुद्धवर चिडून. हो ना, खरंय. पहिल्यापासून असाच आहे हा. लग्न पण तसंच करून आलाय. बायकोला कुठे फिरायला वगैरे नेलंस की नाही? का नुसत्या सभा आणि भाषण चालू आहेत तुझी? ती काही म्हणाली नसेल आणि यांनी पण विचारलं नसेल. मायरा वैतागून विचारत. खुशी, तू सांग, यांनी विचारलं का तुला कुठे फिरायला नेण्याबद्दल? नुकती चहाचा ट्रे घेऊन आलेल्या खुशीला मायरा विचारत. हो म्हणजे नाही मला. अहो, अचानक विचारलेल्या प्रश्नांनी ती बावरून करणला पाहत. अहो काय, इकडे ये, तू बस इथे. मायरा तिला हाताला धरून करणच्या बाजूला बसवत. हे बघ, याला अजिबात असं सोडू नको. तू काहीच नाही म्हणालीस ना तर हा बसेल त्याच्या सभा आणि मीटिंग करता. यांनी नेलं नाही ना तर छडी घेऊन मागे लाग याच्या. ती सिमरन लागते या वीरूच्या मागे तशी. नाहीतर सरळ रुसून माहेरी निघून जा. मी असते ना तुझ्या जागी तर असं गोल गोल घुमवलं असतं ना याला. मायरा नाक फुगवत. काही काय मायरे, काही शिकू नको हा तिला. लगेच माहेरी निघून जा काय? करण वैतागून. करण तिच्यावर वैतागला तशी ती त्याचा हात दाबत. तिने मस्करीमध्ये म्हटलेलं पण जणू नको होतं त्याला. तिने कुठेही जायचं नाही त्याला सोडून. बघ बघ, ग्लो बघ त्याच्या चेहऱ्यावरचा. बरं झालं नाही तू वहिनीच्या जागी, नाही तर आत्ता चेहऱ्यावर ग्लो तर सोडच, काळवंडला असता बिचाराचा चेहरा तुला बघूनच. अनिरुद्ध मायराची चेष्टा करत. मायरा मावशी, कलन मामा कलतो ना गोल गोल. तू नाही बघितलं? मगाशी मायराच्या तोंडून गोल गोल शब्द ऐकला तशी काही आठवून हातातला ग्लास पकडून आर्या मायरा समोर येत. नाही ना ग प्रिन्सेस, मी नाही पाहिलं तुझ्या करण मामाला गोल गोल करताना. कुणाला केलं त्याने गोल गोल? तुला? करणच्या शेजारी येऊन बसलेल्या आर्याला मायरा विचारत. हो, मला कळतो ना तो गोल गोल. गोदी घेतो, खिशी कलतो आणि नवली मामीला पण कलतो खिशी. तिला पण गोदी घेतो आणि गोल गोल. आर्याचा भलतीकडेच भटकणारा विषय करणने ऐकला तसा घाबरून तो तिच्या तोंडावर हात ठेवून खुशीला पाहत. काय म्हणालीस तू प्रिन्सेस? करण मामा तुझ्या नवली मामीला गोदी कलतो आणि खिशी पण कलतो? मायराने विचारलं तसे सगळे चिडवून दोघांना पाहून आर्याला पाहत. आर्याचं तोंड झाकलं तशी हुंकारत. मामा सोल ना मला.
तू का पकडलं? हिला पण पकडलेलं होतं ना आता. ही पण सांगत होती अहो सोला सोला पण तू पकडून ठेवलं हिला गोदीमध्ये. ती पडली असती ना, बलं झालं तिने फनिश केलं तुला, चिमटा काढली ना तिने तुला. आर्या करणच्या तोंडावरचा हात बाजूला करत सगळं सांगत, मी आलेच. खुशीला तर काय करावं सुचतच नव्हतं. सगळंच बिंग फोडलं होतं आर्याने. ती नजरेने करण दाठवत नजर चोरत तिथून घाईत पळाली. तशा सगळ्यांच्या नजरा करणकडे वळल्या. काय असे काय पाहताय? ती लहान आहे, तिला काय कळते? काही बडबडते ती. करण केसातून हात फिरवत नजर चोरत, लागला रे लागला प्रेमाच्या टेन्शन लागला एकदाचा लीडरचा. अनिरुद्ध शिट्टी मारत वरडला तसे सगळेच त्याला चिडवायला लागले. थोड्या वेळात सगळ्यांची नाश्ता जेवणं उरकली तसे सगळे आपापल्या घरी निघून गेले. शांतका, कुठे गेली होतीस तू? तुला किती वेळा सांगितलंय काय देवधर्म पूजा करायचं आहे ते घरातच करत जा. मंदिरात जायला पाहिजे असं काही नियम आहे का? आज पण हे नवस वगैरे कशाला सगळं? तुला माहिती आहे ना मला अजिबात आवडत नाही असलं काही. पाय बघ किती सुजलेत ते. रात्री जेवण वगैरे झाले तसे करण शांतकाच्या खोलीत येऊन गप्पा करत बसला होता. अरे मी माझ्या परीने जे जमेल ते करते. मला आवडतं हे सगळं करायला. तेवढंच माझं मन रमतं. तुमच्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करू? आहेच कोण माझं? अक्का करणच्या तोंडावरून हात फिरवत, शांतका असं का बोलते? गोपू आहे ना, कुणीच नाही असं का म्हणतेस? तुला आठवण येते का त्याची? आणायचं का त्याला? असं ही दिवाळी येते तर आणणारच होतो त्याला. तू म्हणत असशील तर उद्याच घेऊन येतो. करण त्यांचा चेहरा पाहून, आठवण तर येतेच रे. त्याचं एक पुढे कसं होणार कळतच नाही. तो पण 4 चौघांसारखा असता तर आता तोही तुझ्यासारखा संसारात लागला असता. काळजी वाटते त्याची. कसं होणार माझ्यानंतर त्याचं? त्या विठुरायालाच माहीत. वडिलांचं घर, धन दौलत, एवढा मोठा व्यवसाय, सगळं काही असून त्याला असं आश्रितासारखं जीवन जगावं लागतंय. खूप छळते रे ही गोष्ट मनाला. त्याची काहीच चूक नसताना त्याच्या नशिबी असं जगणं का? आज दादा आहे म्हणून सुखाने 4 क्षण दिसतायत, नाहीतर काय झालं असतं आमचं? खूप केलं रे दादा आणि सुनीतांनी माझं. कुणीच नसतं केलं इतकं. खूप सांभाळून घेतलं दोघांनी मला, म्हणून जीव गुंतलाय तुम्हा सगळ्यांमध्ये. तुझ्यात तर जरा जास्तच. या हाताने लहानचं मोठं केलंय तुला. तुझ्या नुसत्या चेहऱ्यावरून समजतं तुला काय त्रास होतो ते. गेले काही दिवस टेन्शनमध्ये नीट झोप आणि जेवण पण केला नाही तू. सारखंच कसल्याच्या विचारात होतास. मला नाही पाहावलं गेलं म्हणून मग यावेळी जे मला योग्य वाटलं ते केलं मी. अख्खा करणचे हात हातात घेऊन मन मोकळं करत, शांतका मी आहे ना, तू नको गोपूची काळजी करू. काहीही झालं तरी मी कधीच त्याला अंतर देणार नाही. जसे गायत्री अर्जुन तसाच गोपू आहे मला. त्यामुळे त्याची काळजी नको करू तू. करण विश्वासाने बोलत, तू करशील रे सगळं, खात्री आहे मला. पण आजकालच्या या सुनांचं काही भरवसा नाही वाटत मला. त्यात गरीब घरच्या मुली म्हणजे जरा जास्तच चालाक असतात. काहीही न पाहिलेलं वैभव आणि सत्ता हातात आली की रंगच बदलतात त्यांचे. मग त्यांना त्यांच्या नवऱ्याशिवाय कुणीच नको असतं संसारात. तू पण सावध राहा हां. शांतका आपल्याच विचारात बडबडत होत्या तशी बोलता बोलता त्यांची नजर दारात गेली. मी आत येऊ? दारात खुशी उभी होती. ये. अक्का एक नजर करणवर पाहून तिला आत बोलवलं. ती शांतपणे आत आली तसे दोघांनी एकमेकांना पाहू लागले. तिने सगळं ऐकलं की काय या आविर्भावात. ते माईने गरम पाणी पाठवलं होतं तेच घेऊन आले होते. तुमच्या पायाला सूज आली आहे ना, मीठ टाकून थोडं कोमट पाण्याने शेक घेतला की बरं वाटेल तुम्हाला. आणि हा लेप पण दिलाय, मी लावून देऊ? अक्काने आत यायला सांगितलं तशी ती आत येऊन पाणी त्यांच्या पायाशी ठेवत नजर चोरत
सगळं सांगत, नको ठेव इथे, मी करते. अक्का पाण्यात पाय टाकत तिला पाहून, बरं काही लागलं तर सांगा, मी येते. करणकडे न पाहताच हातातली लेपची वाटी टेबलवर ठेवून घाईत मागे वळून निघाली. तिचा चेहरा आणि बदललेली नजर पाहूनच त्याला समजलं होतं तिने सगळं ऐकलं आहे. त्याचं मन उगीच दाटून आलं. तिला असं जाताना पाहून तिला खूप वाईट वाटलं असणार याचा अंदाज तर त्याला आलाच होता. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि कमेंट्स करा. आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. धन्यवाद मंडळी.